गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. आणि तसं तुम्ही थंबनेल बघितलं असेल, आजचा ब्लॉग थोडा इंटरेस्टिंग आहे. तर थोडी बॅक स्टोरी सांगतो. मी डिग्री झाली, तुम्ही फेअरवेल बघितलात. त्यानंतर मी फेअरवेल झाल्यानंतर थोडा जॉबला होतो, तो मी सोडला काही कारणास्तव. त्याच्यानंतर आता 1.5 महिना मी झालं घरी आहे. आजची डेट आहे 18 सप्टेंबर 2024, 10:10 सो काही आता 1.5 महिना घरी होतो, म्हटलं काय करायचं. सो मी थोडं सोशल मीडिया डेटिंग साईट्सवर गेलो आणि मला तिथे एक मॅच भेटला. शी इज प्रिटी गुड, ती खूप चांगली आहे, ती गोड आहे वगैरे. आता आम्ही गेट इन टू टॉकिंगमध्ये झालो. लाईक आमची मतं मॅच झाली, लाईक वाईब मॅच झाली. सो आता आम्ही भेटणार आहे. आता आज पहिल्यांदा भेटतो, तर मी विचार केला की त्याचा ब्लॉग बनवूयात, काहीतरी इंटरेस्टिंग करूया. सो तिला मी आज भेटायला चाललो पहिल्यांदा आणि मी तिला विचारलं की ब्लॉग करू शकतो की नाही, आणि ती म्हटली की ओके चालेल, तू ब्लॉग कर, पण तिला फेस रिव्हील नाही करायचा. तो आपला फेस तिचा डिस्क्लोज नाही करणार मी, तर सेफ्टी रिझन्स तिला नको गच हे करायला. आता आपल्यासाठी येते तर आता तिच्यासाठी ही डेट सरप्राईज आहे, तुमच्यासाठी पण आहे. तर चला बघूयात काय करतो आपण ह्या डेटवर. लेट्स गो. सो गाईज, आता आपण निघालो तिला घ्यायला. चला, माझं हेल्मेट, तुम्हाला बाईक दाखवतो. चला, ती आली आपली बाईक. चला निघूया. सो गाईज, आता आपण पोचलो इथे आणि आपण आता बस स्टॉपला तिला घ्यायला आलो. ती म्हणते रेड कुर्तीमध्ये ती येणार आहे. सो लेट्स सी ती कुठे आहे आणि चेकआउट करूया. चला, तिथे बाईक आहे आपली. आपण इथं बस स्टॉपला आलो आहे, ती येतच असेल. सो 2 मिनटं आपण बाईक दाखवू आपली. आज आपण ह्याच्याने राईड करणार आहे ॲज युजल. इथे आपली दिसतच आहे आणि त्याच्या पुढे आता ती येतच असं नाही. बघा आली ती. हाय. तर चला लेट्स गो. तिला आपण कॅफे वगैरेला काहीतरी खायला निघत. आता आली आहे, भूक लागली असेल. सो लेट्स गो. तो गाईज, आपण इथे आलो आहे क्रीम कॅफेला. ती गेली पुढे, तुम्हाला मी दाखवतो. आणि इथून थोडंसं खाऊन मग आपण निघूयात कुठेतरी लागतो. घेऊन आलो आहे क्रीम कॅफेला. चला क्रीम कॅफेला. तर कॅफेमध्ये खाल्लं. आता निघूयात पुढच्या डेस्टिनेशनला. इथे थांबलेलो कारण तिला थोडी भूक लागली, मला पण थोडी भूक लागली. सकाळपासून काय खाल्लं नव्हतं ॲटसच. आणि आता निघूयात. चला, बाईक, ती, मी आणि नेक्स्ट डेस्टिनेशन. लेट्स सी. चला निघूयात. सो गाईज, मी खूप वर्षांपासून मोटो ब्लॉगिंगचा प्रयत्न करतो आहे. मी 2-3 वर्षाआधी त्याचा सेटअपही घेतलेला. आता 300-400चा भेटतो तो, पण काही कारणास्तव तो तुटला आहे माझ्याकडून. आणि मी आता प्रयत्न करत होतो ते शोधायचा, पण तोही नाही भेटला. तर मी ही व्हिडिओ असं तुम्हाला वाटत असेल की जरा नीट काढली आहे, पण ती मी हाताने पकडून काढलेली आहे. तर त्याच्यामुळे थोडं सॉरी, जरा व्हिडिओ जरा वियर्ड, अँगल्स थोडे नीट नाही आले. तर आता तुम्ही बघू शकता किती छान व्ह्यू आहे. मला ना खूप छान वाटतं जेव्हा मी असं राईड वगैरेला जातो. आणि त्याहूनही मी जेव्हा माझ्या मित्रांसोबत राईडला जातो तेव्हा मला खूप आनंद होतो. आणि युजली मला राईड्स खूप आवडतात. मला माझी बाईक खूप आवडते, मला फिरायला खूप आवडतं. आणि अशा रोड्सवर ही बाईक चालवणं म्हणजे माझी जवळची ही एक बीस्ट आहे माझा, जो मी चालवतो. आणि मला खूप छान वाटतं जेव्हा मी असं राईड्स वगैरेला जातो. आजची डेटही मी अशीच प्लॅन केली कारण मला खूप आवडत असं फिरायला वगैरे. तर तुम्ही नक्की पहा. माझ्याकडून काय चुकी झाली असेल मोटो ब्लॉगिंगमध्ये तर मी ती इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करेन. सो आता आपण आलो इथे. आता इतकं दाखवून तुम्हाला कळलंच असेल की आपण कुठे आलो आहे नेमकं. हो, आपण महाडच्या गणपतीला आलो आहे आणि ही पण आहे पाठी बसली आहे. तर आता मी तुम्हाला दाखवतो पुढे की आपण दर्शन घेऊन पुढे काय काय करणार आहे. तर चला, आपण गाडी चालू करू आणि निघू. तर आता आपण इथं पोचलो. तुम्हाला दाखवतो आता रोड, तिथे काय काय इथे सामान भेटतं आणि मग आपलं महाडचं गणपती. चला.
दर्शन झालं आमचं आणि आता मंदिर झालं आहे आमचं करून. आणि इथे पाठी आहे आणि ते ह्या मंदिराला पण आलो आपण. इथे महाडच्या गणपतीच्या जस्ट बाजूला आहे. इथे एंट्री आहे. आपण गेलतो तिथे. तुम्हाला थोडंसं मी दत्तांचं मंदिर पण दाखवलं आहे, पण मंदिर जास्त आतून दाखवता आलं नाही कारण अलाउड नाही आहे कॅमेरामध्ये. तर थोडं मार्केटमध्ये हिला काहीतरी घेऊयात आणि मग आपण निघूयात. खूप भावली झाला प्लेस. बरं चला. काय घ्यायचं? सो गाईज आता आपण नडालेश्वरला पोचलो आहे. तुम्हाला मंदिर दाखवलं. आता पोचलो आपण नडालेश्वरला. तर मला दाखवतो ते 5 मंदिर आहे तिथे. सो लेट्स गो. चल का. बघा ही पुढे पुढे चालली आहे आपली डेट. खुश असणार आहे खूप, मला तरी असं वाटतं. कारण आपण एवढं आलोय ते एवढं फिरायला नेलंय. आय गेस मी चांगली डेट प्लॅन केली आहे. पूर्ण एरिया आहे. आपलं पहिलं मंदिर आपण चाललोय. तर आपलं दुसरं मंदिर, तिसरं, 5वं मंदिर दाखवतो तुम्हाला आतून. तिसरं मंदिर आहे संकटमोचन हनुमानचं, म्हणजे हनुमानजींचं अर्थातच. चौथं मंदिर आपलं नडालेश्वर महादेव मंदिर. तर महादेवांच्या मंदिरात चाललंय. मंदिर आहे शेवटचं आता चाललंय. सो गाईज आता आपलं नटाळ पण झालं आहे. आता आपण पळूयात कारण हिला पण लवकर घरी जायचं आहे मला पण. सो आता महाडचा गणपती झाला, नडालेश्वर झाले, मी तुम्हाला मंदिर दाखवले आणि आपण आता निघूयात. जर मॉलला गेलो तो मॉल दाखवतो, नाही तर डायरेक्ट मग खायला वगैरे गेलो तर ते दाखवतो. ओके. आपण आता नडालेश्वरवरून निघालो. मी तिथूनही मोटो ब्लॉग करण्याचा प्रयत्न केला, पण माझे एक फिंगरमध्ये येत होती व्हिडिओच्या त्या पूर्ण रूटमध्ये, पनवेलला येताना जो रूट आहे त्याच्यामुळे ते करता नाही आलं, म्हणून मी तुम्हाला JNPT दाखवतो. सो गाईज तुम्ही बघितलंच, आम्ही नटाळला गेलो वगैरे सर. त्यानंतर महाडच्या गणपतीला गेलो. त्यानंतर आता आम्ही त्या जेवलो, थोडंसं व्हेज वगैरे जेवलो आणि त्यानंतर मी तुला आता सोडायला आलो. आता एक पार्कमध्ये गेलो तिथं आम्ही सनसेट थोडा एन्जॉय केला आणि तिच्या 6ची बस आहे जाण्याची बेलापूरवरून. आता ती बेलापूरकडूनच घ्यायला आलो आणि बेलापूरलाच तिला सोडतो आहे. आता ती बसमध्ये बसेन तोपर्यंत मी थांबणार आहे आणि त्यानंतर मग मी माझ्या घरच्याला घरी निघेन. मी तुम्हाला दाखवतो ती चढताना बस आणि मग बघूया चालली आहे ती. तिला पण सोडलं, बसवून दिलं बसमध्ये. मी तुम्ही बघितलंच असेल कुठल्या बसमध्ये बसवून दिलं आहे नेमका. आणि चांगला होता आजची डेट, म्हणजे खूप क्यूट होती ती. शॉर्टची क्यूटची अशी भारीशी होती, खूप चांगलं वागली. ब्लॉगमध्ये तिला एवढं यायचं नव्हतं कारण थोडंसं ती शाय होती. सो आय गेस थोडं कमी आली आहे ती ब्लॉगमध्ये, पण मी ट्राय केलं की तुम्हाला काय काय कुठे कुठे फिरलो हे सगळं दाखवू.
आणि जेवणाच्या वेळेस ॲक्च्युली मला थोडं लेट झालं होतं की मी काय ते जेवायचं आहे, मग नंतर तिला काहीतरी शॉपिंग करायची आहे, मग परत तिला सोडायचं आहे, ह्याच्यात थोडा लेट झाला असता म्हणून मी ॲक्च्युली तो पार्ट थोडा स्किप केला आहे. आणि ऑल ओव्हर तर डेट खूप छान होती. बघू परत डेट कशी होती तिच्यावर आहे आता. लेट्स सी चॅटवर काय होतं. सो आय गेस आता संपली आहे डेट. बघू आता नेक्स्ट काय इव्हेंट येतात लाईफमध्ये, तसं आपण परत प्लॅन करूयात ब्लॉग. एक नवीन ब्लॉग येईल या जागी. जसं जसं लाईफमध्ये काय काय होतं तुम्हाला कळतच राहील. चला.